हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू लर्न अँड एन्जॉय यूट्यूब चॅनल. आय एम हेमा जैन. आपण आत्तापर्यंत टेन्सेसचे 9 प्रकार पाहिलेत. प्रेझेंट टेन्सचे 3 प्रकार, पास्ट टेन्सचे 3 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे 3 प्रकार. आता आपण असे 3 प्रकार, या प्रत्येकाचा एक एक प्रकार प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचा तो पाहणार आहोत, जो कधीतरी यूज केला जातो. परंतु आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि फ्रॉम द बेसिक आपल्याला काहीच प्रकार किंवा कोणताही ग्रामर आपल्याला सोडायचा नाही आहे, कोणताही पार्ट आपल्याला सोडायचा नाही आहे. म्हणून हे 3 शॉर्टकटमध्ये आपण शिकून घेऊ. त्याच्यात सर्वात प्रथम आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ॲक्च्युली ह्या टेन्सेसच्या प्रकारामध्ये हे येत नाहीत, हे 2 टेन्सेसचं कॉम्बिनेशन आहे. एक प्रेझेंट परफेक्ट आणि कंटिन्युअस, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून हा चालू पूर्ण वर्तमान काळ बनलेला असतो. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, या तिन्हींचा आज आपण पाहणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. या तिघांचे नियमही ऑलमोस्ट सेम असणार आहेत, फक्त त्यांचे एक एक नियम बदलणार आहेत. आता त्याच्यात सर्वात प्रथम नियम असणार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. त्याच्या स्ट्रक्चर कसा असतो शब्दाचा किंवा वाक्याचा तो बघा. सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन. आता हे आपण शिकलेलो आहोत. हॅज आणि हॅव कशाला लागतो. हॅज ही, शी, इट किंवा कोणाचा एकाचाच नाव असेल, एकवचनी प्रयोग असेल तर हॅजचा उपयोग होतो. आणि हॅवचा उपयोग कधी होतो, जेव्हा आय, वी, दे, यू किंवा 2 आणि 2 पेक्षा जास्त नावं म्हणजे अनेक वचनी प्रयोग असतो सुरुवातीला, तेव्हा हॅवचा उपयोग होतो. मग स्ट्रक्चर कसं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट, हे असणार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा स्ट्रक्चर. आता उदाहरण बघा. गेले 7 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. 7 दिवसापासून कंटिन्यू मुसळधार पाऊस पडत आहे. ही दीर्घ कालावधीची क्रिया आहे ना, म्हणून हा असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर याचा उदाहरण सेंटेन्स कसा होणार. इट हॅज बीन रेनिंग हेविली फॉर द लास्ट 7 days. हॅज बीन, इट आहे म्हणून हॅज बीन लागणार आणि रेनिंग, रेनला ING लागणार. हेविली फॉर द लास्ट 7 days. आता यामध्ये नियम आहेत. पहिला नियम आहे हॅव बीन किंवा हॅज बीन लागणार, त्याच्यापुढे वर्ब आणि ING लागणार. पण या 3ही प्रकारांमध्ये सिन्स किंवा फॉर या 2 शब्दांमधून एक शब्द कंपल्सरी यूज केलेला असतो. जसे आता मी तुम्हाला उदाहरण देईन तसं तुमच्या लक्षात येत जाईल. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा दुसरा उदाहरण बघा. गेले 4 महिने शेतकरी चांगल्या पिकाकरिता शेतात खूप काम करीत आहेत. 4 महिन्यांपासून ते काम करीत आहेत शेतकरी. तर हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तर त्याचा सेंटेन्स कसा होणार. फार्मर्स हॅव बीन वर्किंग हार्ड इन द फील्ड फॉर द लास्ट 4 months. फॉर आला सेंटेन्समध्ये. फार्मर्स जास्त जाईल, फार्मर्स एक नाही आहे, शेतकरी खूप आहे, म्हणून हॅव बीन आणि वर्कला ING. फार्मर्स हॅव बीन वर्किंग हार्ड इन द फील्ड फॉर द लास्ट 4 months. अजून एक बघा. आई आज सकाळपासून पाहुण्यांसाठी न्याहारी बनवत आहे. मदर हॅज बीन मेकिंग ब्रेकफास्ट फॉर द गेस्ट इन द किचन सिन्स मॉर्निंग. सकाळपासून करते ना, सिन्स मॉर्निंग. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट हा स्ट्रक्चर असतो. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. त्याचा अर्थ काय होतो, जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सतत परंतु दीर्घकाळ चालू राहिलेली असते, तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतात. याचा सब्जेक्टचा स्ट्रक्चर कसा असणार, सेंटेन्सचा सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. आता फक्त वरती जसं हॅव बीन होतं किंवा हॅज बीन होतं त्याऐवजी इथे हॅड बीन राहणार. हॅड बीन हे सगळ्यांना लागतं, एकवचनीय असो अनेकवचनीय असो, हॅड बीनच लागणार. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पण तेच होणार. फॉर किंवा सेन्सपैकी कोणता तरी एक शब्द सेंटेन्समध्ये येणार. वाक्य बघा.
शेतकरी सकाळपासून शेतात काम करीत होते. आता होते आले ना म्हणजे भूतकाळ आहे. तर ते सकाळपासून शेतामध्ये काय करत होते? काम करत होते. फार्मर्स हॅड बीन वर्किंग इन द फील्ड सिन्स मॉर्निंग. गवंडी आमचे जुने घर 3 महिने दुरुस्त करीत होते. द मेसन हॅड बीन रिपेअरिंग आवर ओल्ड हाऊस फॉर 3 months. बरेच कामगार या इमारतीमध्ये 6 महिन्यापासून काम करीत होते. मेनी वर्कर्स हॅड बीन वर्किंग इन धिस बिल्डिंग सिन्स 6 months. स्ट्रक्चर समजला? सब्जेक्ट प्लस हॅड बीन कंपल्सरी प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट आणि वाक्यामध्ये सिन्स किंवा फॉर या दोनमधून कोणताही एक प्रिपोजिशन नक्की येणार. हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता तिसरं आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया भविष्य काळात चालू होणार आहे आणि ती दीर्घकाळ चालू राहणार आहे हे व्यक्त करण्यासाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग होतो. याच्यामध्ये सेंटेन्सचा स्ट्रक्चर कसा असतो? सब्जेक्ट प्लस भविष्यकाळ आहे म्हणून विल हॅव प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघा. ते 2 आठवड्यानंतर कामावर गेलेले असतील. ते कामावर कधी जाणारे? भविष्य काळामध्ये 2 आठवड्यानंतर जाणार आहे आणि तेव्हा ते गेलेले असतील. हे जेव्हा दाखवायचं आहे तेव्हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग होतो. मग सेंटेन्स कसा होणार? दे विल हॅव बीन गोईंग टू वर्क फॉर 2 weeks. दे विल हॅव बीन गोईंग टू वर्क फॉर 2 weeks. दुसरं उदाहरण बघा. अमन शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून झोपलेला असेल. आता येता शनिवारी भविष्य काळ आहे आणि तेव्हापासून तो झोपलेला असेल दीर्घकाळपर्यंत. तुम्हाला माहिती नाही किती वेळ झोपणार आहे. तर हे वाक्य दाखवायचं असेल तर हे काय आहे? 2 सेंटेन्सचं कॉम्बिनेशन आहे म्हणून हा काय आहे? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचं सेंटेन्स कसा होणार? अमन विल हॅव बीन स्लीपिंग ॲट 11 PM सिन्स सॅटरडे. बघा यामध्ये हे जे तिन्ही प्रकार आपण शॉर्टकटमध्ये आज पाहिले या तिन्हींमध्ये एक कॉमन आहे का प्रत्येकाच्या तिथे बीन तर लागणार आहे. हॅव बीन किंवा हॅड बीन किंवा पुन्हा विल हॅव बीन हे लागणार आहे. जर वर्तमान काळ असेल तर हॅव बीन कंपल्सरी, जर हॅव बीन किंवा हॅज बीन कंपल्सरी, जर भूतकाळ असेल तर हॅड बीन असणार आणि भविष्यकाळ असेल तर विल हॅव बीन असणार. वर्बला तिन्हीच्या वर्बला ING लागणार प्लस कंपल्सरी सेंटेन्समध्ये तिन्ही प्रकारच्या सेंटेन्समध्ये मग ते प्रेझेंट असो, फ्युचर असो किंवा पास्ट असो तिन्ही प्रकारच्या सेंटेन्समध्ये सिन्स किंवा फॉर यामधून एक शब्द नक्की लागणार प्रिपोजिशन. हे 3 आज आपण पाहिलेले आहेत. उद्यापासून आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. याची क्विज आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहेत. आत्तापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांनी असो मोठ्यांनी असो अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील आणि तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला अवेलेबल असेल. नोटिफिकेशनची बेल आयकन बी वाजवा म्हणजे त्यांनी तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.